प्रयत्न तोच चाललाय आणि पहिल्या चेंडूवरती जसा प्रतिस्पर्धेचा तुम्ही ज्यावेळेला महत्त्वाचा खेळाडू बाद करताना त्याच्याने मिळाला आत्मविश्वास, त्याच्याने येलेला कॉन्फिडन्स, त्यांच्या गोलंदाजीमध्ये, त्यांच्या ऑल ओव्हर क्षेत्ररक्षणामध्ये देखील त्याचा प्रभाव, त्याचा इम्पॅक्ट करून जातोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज प्रथमेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हार्दिक ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत पॉईंटचं क्षेत्ररक्षक जाईल. बघा ज्या गोष्टीचा उल्लेख आम्ही करतोय त्या एका धावाच्या विकेटनं रंजीत दत्ता शिरोडे टीम गेंदबाजी करे, गेंदबाज तैयार है, राइट अप ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल किया, हवा में गेंद को खेलते हुए गेंद के नीचे आने की कोशिश हो रही, कैच तो नहीं होगा। विनोद भाग रहे थे, टीम के कप्तान हैं और कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा। 2 रनों के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। इस मैच में एफसी ने एक प्रयोग किया, युवा गेंदबाज हार्दिक को मौका दिया गया, इससे पहले इनको ज्यादा गेंदबाजी करने का मौका नहीं मिला। पहली गेंद पर प्रशांत कदम का रनआउट का विकेट और उसके बाद में देखिए बीच मैदान पर बढ़िया प्रदर्शन हार्दिक द्वारा। स्कोर कुल मिलाकर रन संख्या 9 रन। इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, बीट किया, सुंदर गेंदबाजी हार्दिक द्वारा, शानदार गेंदबाजी कर रहे हैं इस बार, लाजवाब प्रदर्शन पहले ओव्हर में हार्दिक द्वारा। आणि जसं तुम्ही हार्दिकचा उल्लेख केला की बाबा संधी मिळाली पण संधीचा सोना करा आणि टीमला हार्दिक शुभकामना आहे. हार्दिक शुभकामना आहे. तुम्हाला जर शुभेच्छा द्यायच्या टीमला जिंकायचं आहे तर विकेट पाहिजे. विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. ऑप्शन फार नाही तुमच्याजवळ. विकेट घ्यायचा आहे. आहा काय फटका खेळाय. पाठीमागे थोडासा वेट ट्रान्सफर केलं, जागा बनवली आणि बॅकफुट पंच केलाय आणि चेंडूला पाठवलाय. स्वीपर करतायत. बिल्कुल सही, इस वक्त बहुत ही अच्छा प्रदर्शन बल्लेबाजों का हो रहा है। बुल टॉस के ताकत दिखाई है, गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर और खराब गेंद थी उसके ऊपर प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। असंही संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर एफसीच्या टीमचा भरपूर लॉस झालाय आणि असा तर फुलटॉस आला तर अजून लॉस होत जाणार. फुलटॉस वरती लॉस होत जाणार. जो शेवट तुम्हाला गोड करायचा होता पण समोर प्रतिस्पर्धी तगडा आहे. बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. जे संघाची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर बरोबर ते क्वालिफायच्या मॅचच्या अगोदर जर पाहिलं तर क्लिक होणं गरजेचं होतं. झेल टिपण्याचा प्रयत्न मिड विकेटला झाला होता आणि प्रेक्षक पाहत होते की तो ज्यावेळेला क्षेत्ररक्षक आला वेगानं आला थोड्याशा अपेक्षा वाढल्या होत्या की जेल टिपला जाईल न जाईल. जे सुटलाय जीवनदान आपले. विश्वास नव्हता ज्या पद्धतीनं आपण डीप मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे तो धावत होता, त्याला वाटलं की षटकार गेलाय, पण नंतर कळलं की चेंडू आत की तरफ अग्रेसर हो रही है। 7 धावांची आवश्यकता आहे. 27 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. ज्या षटकामध्ये 13 धावा आल्या या षटकामध्ये देखील आपण चौकार पाहिल्यात. स्कोरही आलाय फुलटॉस बॉलवरती. जो षटकार टोकला गेला होता मिड विकेटच्या डोक्यावरनं धावफलकावरती 27. हा कोटप्याचा चेंडूवरती बुलचा फटका. क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑनला आणि एका टप्प्यानेशी चेंडू सीमारेषा पार. चौकार. तमेश ने बहुत ही उम्दा बल्लेबाजी की है, ये पुल शॉट बेहतरीन टाइमिंग था, बल्ले के बीचों बीच खेल दिया था, शॉट पिच गेंदबाजी कर रहे गेंदबाज, राउंड विकेट, रिवर्स स्वीप, हवा में गेंद पॉइंट के ऊपर से रत्नों तरीके से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया, हवाई यात्रा पर गगनचुंबी सिक्सर। मुकाबला रंजीत दादा शिरोडिया टीम ने जीत लिया है और इस मैच में प्रतिस्पर्धी ने अपना दमखम दिखाया है और अब जाकर मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा।